वारके, बेळगाव जिल्हा CITU समिती सदस्य। केंद्र सरकारने 1 तारखेला जे बजेट मांडलेलं आहे त्या बजेटमध्ये जे या देशातल्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणाने निष्फळ ठरलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्यासाठी जे हमीभावाची हमी पाहिजे होती ते त्यांनी केलेली नाही। 3 कायद्याची दुरुस्ती करून आंदोलनाच्या वेळेला जे लिहून दिलं त्याची काय अंमलबजावणी केली नाही। या देशामध्ये असणाऱ्या भांडवलदारांचं जवळजवळ 13 कोटीचं कर्ज माफ केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल हे सरकार बजेटमध्ये एकही शब्द काढलेला नाही। या देशामध्ये असंघटित काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही हमी त्यांनी बजेटमध्ये दिलेली नाही आहे। त्यामुळे या देशातल्या राबणाऱ्या वर्गाला उद्याचं भविष्य आपलं स्वतःचं अंधारात जातं, आपली नोकरी राहती काय नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न तयार झालेला आहे। आणि ज्या बजेटकडं या देशातल्या लोकांचं पूर्णपणानं लक्ष होतं त्या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री, प्रधानमंत्री, या देशाचं केंद्रीय मंत्रिमंडळ पूर्णपणानं निष्फळ ठरलेलं आहे। आणि या देशातल्या राबणाऱ्या जनतेला न्याय देण्या इतपत या सरकारकडे कोणतीही एक म्हणजे प्लॅनिंग नाही आहे अशा प्रकारचं या बजेटमधनं आम्हाला दिसून आलेलं आहे। आणि याकरता आम्ही बेळगाव जिल्हा CITUच्या वतीनं ग्रामपंचायत कामगार, अंगणवाडी, मध्यान्ह आहार, कट्टड कार्मिक, शेतकरी आणि इतर महिला मिळून या घटनेचा आम्ही CITUच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही निषेध करत आहोत केंद्र सरकारचा। मी दिलीप वारके, बेळगाव जिल्हा CITU समिती सदस्य।